मी केतकी जोशी आणि या बुलेटिन मधली पहिली बातमी आहे राज्यातली महत्त्वाची बातमी महाविकास आघाडीच्या संदर्भातली बातमी आहे। कारण महाविकास आघाडी समन्वय समितीची आज बैठक होतीये। काही वेळानंतर ही बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर। दुपारी साधारणपणे 4 वाजता ही बैठक होणार असल्याचं समजतंय। सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती आणि निवडणुका तसंच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांबाबत यामध्ये चर्चा होणार असल्याची सध्या तरी माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची बैठक असेल साहजिकच, कारण की आता सध्या राज्यातल्या तीनही विविध पक्षातल्या नेत्यांवर मंत्र्यांवर विशेषतः जे आरोप होत आहेत त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या महत्त्वाच्या बाबींवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सध्याची राजकीय परिस्थिती जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावरून देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। दुपारी 4च्या सुमाराला ही बैठक होणार आहे असं समजतंय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, एकतर या बैठकीला कोण कोण हजर राहणार आहेत आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत असू शकतात? केतकी समन्वय समितीची बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांचे 2-2 प्रतिनिधी आहेत। त्या बैठकीमध्ये सुभाष देसाई आहेत, एकनाथ शिंदे आहेत, जयंत पाटील आहेत, अजित पवार आणि त्याबरोबर सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांची ही बैठक जी आहे ती होणार आहे। बाळासाहेब थोरात आणि त्याचबरोबर आणखी जे 2 नेते आहेत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बीजेपीच्या वतीनं ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात केलं जातं आहे त्यामुळे ज्या लोकांवर या ठिकाणी चौकशा ज्या सुरू झाल्यात त्याच्या संदर्भात काय प्रत्युत्तर द्यावं याची देखील या बैठकीत चर्चा होणार आहे। प्रफुल्ल, ही बैठक पूर्वनियोजित होती का तातडीनं बोलावण्यात आली आहे? ही बैठक जी आहे ती तातडीने बोलावण्यात आलेली आहे, कारण सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे की आज सकाळी ज्या पद्धतीनं 2 गोष्टी समोर आलेल्या आहेत की एकूण किरीट सोमय्या यांच्यावर जी कार्यवाही करण्यात आलेली आहे ती मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं हे विधान या ठिकाणी करण्यात आलं। आणि त्याचबरोबर दुसरं विधान जे आहे ते गृहमंत्र्यांकडनं आलं की एकूण सर्व राज्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या असतात त्याची इत्थंभूत माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांना दिली जाते। त्या सगळ्या गोष्टींवरनं देखील महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी कुरघोडी आहेत का याचा देखील जो विचार आहे तो या बैठकीत होणार आहे। प्रफुल्ल, धन्यवाद। आणि या बैठकीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून यानंतर देखील घेणार आहोत, पण तातडीनं ही बैठक बोलावण्यात आली आहे त्यामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे की नेमकं समन्वय समितीमध्ये काय घडतं या बैठकीमध्ये। कारण कुरबुरी आहेत आणि त्याचप्रमाणे काही विधानं केली जात आहेत मंत्र्यांकडून, त्याबाबत या बैठकीमध्ये नेमकं काय आता चर्चा होईल हे बघणं महत्त्वाचं आहे। यानंतर जाणार आहोत नागपूरमध्ये। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरमध्ये अल्पवयीन मुली आणि महिला सुरक्षित नसल्याचं दुर्दैवी चित्र सध्या दिसतंय। गेल्या 4 वर्षांमध्ये महिला अत्याचारात इथल्या सातत्यानं वाढ होतीये। 2019च्या तुलनेत 2020 मध्ये महिला अत्याचारामध्ये वाढच झाल्याचं दिसून येतंय। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महिला अत्याचार दरामध्ये नागपूरचा क्रमांक राज्यात पहिला आणि देशात 4था आहे। ही अजिबात अभिमानास्पद गोष्ट नाहीये। एका अर्थानं महिला अत्याचारात नागपूर राज्याचं क्राईम कॅपिटल झाले की काय असं चित्र दिसतंय। एनसीआरबीच्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे। ऑटो रिक्षाज यांना शिस्ती लावण्यात हे युद्ध पातळीवर त्यांचे त्याबद्दल त्या विषयावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आरटीओ आणि संबंधित विभागांसोबत विस्तृत बैठक पण झालेली आहे। शहरात अंदाजन 19,000 ऑटो परवानाधारक आहे हे याची माहिती आम्हाला मिळालेली आहे। आता प्रथम त्यांचे सगळ्यांची गुन्हे अभिलेख तपासण्याची काम सुरू करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जे तपासण्यात आलेली प्रकरणे मध्ये 302 ऑटो रिक्षाज असे समोर आलेले आहेत ज्यांचे विरुद्ध गुन्ह्याची अभिलेख आहे। यांची यादी सर्व पोलीस स्टेशन्सला सर्क्युलेट करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई आणि त्याचे ऑटो परमिट्स रद्द करण्याची पण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। काही वेळा असं होतं की फिमेल कॅन्डिडेट्स खूप कमी असतात ऑटो, स्पेशली शेअरिंग ऑटो जो चालतो फिमेल कॅन्डिडेट्स कमी असतात। सगळीकडे मेल कॅन्डिडेट्स वर खाली, मग फिमेल कॅन्डिडेट्स कुठेतरी ऑकवर्डून बसतात जोपर्यंत त्यांचा स्टॉप येत नाही। आता मी जर इथनं ऑटो केला, माझा आहे स्पॉट हिंगणा YCC, तिथपर्यंत जातपर्यंत मला इतकी भीती वाटत असते, बाहेर जायला भीती वाटते कारण की ऑटोने प्रवास करणं खूप जास्त रिस्की आहे।
त्याच्यापेक्षा मी प्रिफर करेल की जाणार नाही किंवा मग गाडी आल्यानंतर मी जाईल, हे बघते मी. हां, पण जर ऑप्शन असेल किंवा ऑटोनी जावं लागणार असेल तर मग मी थोडा विचार करते. कसा ऑटो, कसे लोक राहील त्या ऑटोमध्ये, आणि ते शेअरिंगमधलं ऑटो म्हटलं तर एक सुरक्षाची गोष्ट येतेच. म्हणून जास्तीत वेळ अगर गाडी नाही राहिली तर मी अवॉइडच करते ऑटोनी जायचं. पण अगर खूपच अर्जंट वगैरे असेल तर मग काही पर्याय नसते आणि मग त्याच गोष्टी येते. कधी कधी अशी वेळ असते की आपण इंडिव्हिज्युअल ऑटोही करतो. तर इंडिव्हिज्युअल ऑटोमधला माझा एक एक्सपिरियन्स असा आहे की ते जाणून बुजून लॉंग रूट घेतात. तर GPS तिथेही एक पाहिजे आणि ते मिरर ॲडजस्ट करतात. तर ते सगळं खूप जास्त ऑड वाटतं. तर मला असं वाटतं की त्यामध्येही आपली एक सेक्युरिटी आणि प्रोटेक्शन पाहिजे. आणि आपण थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, इतर तर गुन्ह्यांमध्ये नागपूरचं नाव कायम येतच असतं, पण महिलांवरचे अत्याचार जे आहेत त्यामध्ये सुद्धा काही कुठेही कमी आढळत नाहीये. उलट ऑटो चालक, जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याबद्दलचे गुन्हे वाढत चाललेले आहेत असं दिसून येतात. खरोखरच कितपत स्त्रिया सुरक्षित आहेत, कितपत महिला सुरक्षित आहेत? कारण कामानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर पडावंच लागतंय महिलांना. काय या महिलांच्या एकूण प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत? मागच्या आठवड्यामध्ये नॅशनल क्राईम ब्युरोने काही आकडे जाहीर केले. त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महिला संदर्भातले जे काही गुन्ह्याची नोंद होते ते नागपूर शहरामध्ये होते आणि देशामध्ये नागपूर शहर हे 4थ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महिला सुरक्षेसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातात हे आकडेवारीवरून सिद्ध होतं की कशाप्रकारे महिलांसंदर्भातले जे काही गुन्हे असतात किंवा ज्या काही घटना असतात नागपूरमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्तांनी एक विशेष उपक्रम राबवला. कारण की साकीनाक्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होतो यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असा एक सूर पाहायला मिळाला की कुठेतरी वरिष्ठ स्तरावर या संपूर्ण गोष्टीचं नियोजन करायला पाहिजे. आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की नागपूर शहरामध्ये साधारण 2200च्या वर असे रेकॉर्डवरचे ऑटो चालक आहेत. त्यामध्ये 302 असे ऑटो चालक आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे. तर 2200च्या जवळपास असे ऑटो चालक आहेत ज्यांनी 3 वेळा आपलं नियमांचं उल्लंघन केलं असेल, वाहतूक नियमांचं. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आतापर्यंत त्याचं चलन पण भरलेलं नाही. अशा ऑटो चालकांची आयडेंटिटी ओळख पटवलेली आहे आणि त्यानंतर मग त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. आत्ताच मी थोड्या वेळाआधी नागपूरचे जे वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त आहे त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आम्ही साधारण 2400 ऑटो चालकांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये जे 302 ऑटो चालकाचा देखील समावेश आहे जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे. महत्त्वाचा विषय आहे की नागपूरमध्ये महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्याच संदर्भात काही आपण मुली आपल्यासोबत त्यांना विचारूया. मला एक सांगा की महिला जेव्हा ऑटोमधनं जातात कोणत्या त्रासाचा सामना करावा लागतो? आता मोस्टली ज्या महिला शिकणाऱ्या आहेत किंवा काम करणाऱ्या आहेत त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचाच यूज करतात. आता बसेसमध्ये गर्दी असल्याने मुली ऑटो प्रिफर करतात आणि ऑटोजमध्ये पण तुषार तुझ्याकडे येणारच आहे पुन्हा आणि या महिलांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण आता सध्या फोनवरून नागपूरमधले वाहतूक शाखेचे DCP सारंग आव्हाड आपल्यासोबत आहेत. सारंगजी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. अगदी महत्त्वाचा प्रश्न, जी आकडेवारी बघतोय त्यानुसार रिक्षाचा प्रवास महिलांसाठी खरोखरच नागपूरमध्ये सुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण होतोय. आणि मग महिलांपुढे पर्याय काय आहेत? तुम्ही काय आता या महिलांच्या सुरक्षेसाठी करणार आहात? गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही घटनांमध्ये रिक्षा चालकांचा सहभाग याचा दिसून आलेला आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहरामध्ये अंदाजे 14 ते 15 हजार रिक्षा आहेत. त्या सर्व रिक्षांचा डेटाबेस आम्ही काढलेला आहे आणि त्याच्यातल्या 2500 रिक्षांवरती आतापर्यंत आम्ही कारवाई केलेली आहे. त्याच्यातल्या 400 रिक्षा आता डिटेन केलेल्या आहेत, म्हणजे जप्त करून विविध आमच्या वाहतूक परिमंडळात लावलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त अंदाजे 300 रिक्षावाले आम्हाला गेल्या 15 ते 20 वर्षांमधले असे सापडले की यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत. त्याच्यात ते सिरियस गुन्हे असणाऱ्या साधारणतः 50 रिक्षावाल्यांना आम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी तिथे क्राईम ब्रांच ऑफिसमध्ये बोलवून त्यांचे डोसियर्स भरून घेतले, त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. त्याशिवाय गेल्या वर्षभरातल्या जेवढ्या रिक्षा चालकांच्या वरती अनपेड चालान आहेत अशा सर्व रिक्षा चालकांचे वाहतुकीचे परवाने म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी आम्ही RTOला पाठवलेले आहेत. त्याच्याशिवाय गेले 6 दिवस झाले जवळजवळ RTOचे 3 स्क्वॉड्स आणि नागपूर ट्रॅफिक पोलीसचे 10 स्क्वॉड शहरामध्ये कार्यरत आहेत आणि आमची ही कारवाई ती अद्यापही चालू आहे, अजूनही चालू आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयाचा प्रश्न काढला त्याच्यावरून मी सांगतो. प्रामुख्याने
लायसन्स सोबत असणे, बॅच किंवा बिल्ला सोबत असणे, युनिफॉर्म घातलेला असणे आणि ओव्हर सिटिंग नसणे, या सर्व गोष्टींमधूनच होतं. अच्छा, दुसरी गोष्ट अशी आहे, सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही हे फक्त दिवसा नव्हे तर रात्री 11 ते 1 अशी सुद्धा रात्रीची मोहीम आम्ही करतो, जेणेकरून अशा स्वरूपाच्या ज्या घटना आहेत रात्रीच्या वेळी अंधारामध्ये किंवा कुणी रस्त्यावरती वाहतूक नसताना ज्या होऊ शकतात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, त्या आम्ही टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला नक्की विश्वास आहे की नागपूर ट्रॅफिक पोलिसांच्या मार्फतीने जी ही कार्यवाही होत आहे त्यात नागपूर शहरामध्ये तरी किमान अशा प्रकरण होणार नाहीत आणि होत असतील तर त्या प्रकरणांना आळा. सारंगजी, अपेक्षा तीच आहे की याच्या पुढे तरी महिलांना सुरक्षित वाटेल, पण बिल्ला असणं किंवा रिक्षा चालकाचा ड्रेस असणं यापेक्षाही या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच अर्थात, पण महिला जेव्हा रिक्षेत बसतात त्यावेळेला हे रिक्षा चालक अत्यंत वाईट वर्तणूक करतायत. अशा वेळेला काय केलं जातं? कारण की तातडीनं मदत अनेक महिलांना मिळत नाहीये आणि मग विनयभंग करणं किंवा अश्लील बोलणं या गोष्टी सर्रास घडतायत. हो, बरोबर आहे, बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. असं होऊ शकतं. नागपुरामध्ये तशा प्रकारच्या काही घटनांचा तसा उल्लेख फार नाहीये, परंतु हे असं होऊ शकतं याबद्दल नक्की मला खात्री आहे. त्याच्यासाठी एक गोष्ट आहे नक्की, ती म्हणजे गाडीमध्ये किंवा रिक्षामध्ये कुठल्याही बसताना ऑथोराइज स्टँडवरती बसावं आणि त्या रिक्षाच्या, मी आता जे म्हणतोय का महत्वाचं आहे ते, युनिफॉर्म घातलेला असणं किंवा रिक्षा स्टँडवरती असणं, कारण ती तिथे नोंद घेतलेली असते. त्या ड्रायव्हरचं नाव, बक्कल नंबर असतो आपल्याकडे, रिक्षाचा नंबर असतो आणि अशा रिक्षामध्ये बसताना रिक्षाचा नंबर किंवा महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ठेवावा. तर अत्यंत सोपं जातं. त्याचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट त्या ड्रायव्हरवरती पडतो आणि 2 मिनिटांमध्ये त्या महिलेचा, आमच्या कंट्रोल रूम 100 नंबरचा हा सगळीकडेच आहे, त्याच्यात कॉल आल्यानंतर तातडीने ती रिक्षा आपल्याला ट्रेस करता येऊ शकते जर मुव्हिंग व्हेकलमध्ये असा काही प्रकार होऊ शकत असेल तर. सारंगजी, एखादी हेल्पलाईन वगैरे काढण्याचा विचार आहे? कारण की 100 नंबरवरून अनेकदा फोन लागत नाही अशी देखील तक्रार येते, त्यामुळे एखादी हेल्पलाईन काढण्याचे विचारत आहात? नाही, आता 112 हेल्पलाईन नंबर जे आता महाराष्ट्र शासनामार्फत होते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होऊन जाईल आणि ते अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं असे मला नक्की विश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पुन्हा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, तू ऐकलं असेल की काय म्हणतायत सारंग आव्हाड. या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा महिलांना कितपत सुरक्षित वाटतंय आणि खरोखरच प्रत्येक वेळेला ऑथराइज स्टँडवर जाणं किंवा रिक्षा चालकाने रिक्षाचा तो जो ड्रेस आहे तो घातलाय की नाही हे बघणं हे शक्य होतंय महिलांना? नंबर असला इतक्या गोष्टीने सेफ्टी फील होतं का किंवा अनेक त्रासाचा सामना सातत्याने करावा लागतो? आता आपण मुली नेहमी, आता वर्किंग वुमेन जे आहेत आणि शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्या ऑटोज प्रिफर करतात, कारण की बसेसमध्ये भरपूर गर्दी असते. पण ऑटो चालक पण त्या शेअरिंगमध्ये कोणालाही पण बसून घेतं. आता तेव्हा मुलींना माहीत नसतं तो पुढचा माणूस कसा आहे किंवा काय आहे, तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केला जातो. हा बरेचदा बघण्यात आला. आता आम्ही तर सरकारकडून काही अपेक्षा नाही करत आहे, कारण की ते आमच्यासाठी काहीच पाऊल उचलत नाही. आता आम्ही फक्त हेच करू शकतो की आम्ही आमचा सेल्फ डिफेन्स कसा करावा हेच आम्ही शिकू शकतो. आणि आता आमच्याशिवाय तर आम्हाला ह्याच्याशिवाय तर अजून काही अपेक्षा नाही आहे सरकारकडनं. आपण बघू शकतो की म्हणजे महिलांच्या ज्या व्यथा आहे की त्यांना सरकारकडनं अपेक्षा नाही, कारण की वारंवार अशा प्रकारचे प्रश्न ऐरणीवर आले, चर्चा झाली. मात्र सरकार म्हणा किंवा प्रशासन म्हणा काही वेळापुरतं ही मोहीम राबवतात, परत ती मोहीम थंड बसत्यामध्ये चालली जाते. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये एक नैराश्य आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की नागपूर पोलिसांनी जो काही उपक्रम सुरू केला त्यांचं कौतुक होत आहे. त्यामध्ये आता सातत्य असायला पाहिजे अशीच अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जाते. अगदी धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमदनि हो दैत्यासुरमदनि, सुरवर ईश्वर वरदे तारक संजवनी. जय दे घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पायन रूप तुझे. प्रेमे अलंगिनी अनंत पूजन, भावे ओवाळीन म्हणेन माता. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या चरणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये त्वा बुद्ध्यात्मका वा करोमि यद् सकलं परस्मै नारायणाय
भक्ति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपति बाप्पा
सुरुवात करतोय दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीने. भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला जायला रवाना झालेत, मात्र त्यांना पोलिसांनी रोखलंय. किरीट सोमय्या पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली आहे, तर सोमय्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं असं या नोटिशीत सांगण्यात आलंय. शिवाय सोमय्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं. नोटिसीवर सोमय्यांनी सवाल उपस्थित केला आहे. हसन मुश्रीफही उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहे, तर सोमय्यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कलम 144 देखील लागू करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे आदेश दिले. माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर 100 पोलिसांचा वेढा घातलाय? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का? त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचलं आहे हे जनतेला दिसतंय असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. वारे तुमचा पुरोगामीपणा. मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी किरीट सोमय्यांना अटकेचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री महोदयजी, महिला मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर तुमचा हा जोर दाखवा, इथे नाही असं ट्विट भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं. आणि आता बातम्या बाप्पाच्या विसर्जनाच्या. लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. गिरगाव चौपाटीत नियमांचं पालन करून लालबागच्या राजाचं विसर्जन अगदी साध्या पद्धतीनं पार पडलंय. मोजक्याच गणेश भक्तांच्या उपस्थितीत विसर्जन पार पडले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. गणेश गल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नियमांचं पालन झालं नाहीये. भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे, परंतु मुंबईच्या राजाचं मात्र शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील गणपती विराजमान झाले होते. आज मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाचं मनोभावे विसर्जन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं त्यांच्या शासकीय निवासस्थानी विसर्जन करण्यात आलेलं आहे. यावेळी त्यांनी भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला. चिपळूणमधील गोवळकोटमधला गणपती विसर्जनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गणेशोत्सव हा खरं तर सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे. त्याप्रमाणे संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी एकत्र जमून पालखी, ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर इकडे कोल्हापूर जिल्ह्यातही गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. सकाळी मानाच्या तुकाराम माळी गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर मूर्तीचं विसर्जन करण्यात आले आणि यानंतरच अन्य मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच अत्यंत शांततेच्या वातावरणात, पवित्र आणि धार्मिक वातावरणात गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू झालं. तरी या सर्व पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कोल्हापूर शहरातल्या महाद्वार रोडवर सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. गणेश मंडळांनी कृत्रिम विसर्जनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. तर कोल्हापूर शहरातल्या सगळ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन हे इराणी खडीमध्ये करण्यात आलेलं आहे. तर पंचगंगा नदी घाटावर विसर्जनाला बंदी घालण्यात आली. बातमी आहे परभणीमधून. परभणी महानगरपालिकेने शहरांमध्ये 30हून अधिक वाहनांची व्यवस्था केली असून या वाहनांद्वारे घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणचे गणपती एकत्रित विसर्जित करण्यात आलेले आहेत. हे सर्व गणपती वाहनांमध्ये एकत्रित करून त्यांचं वसमत रोडवर बनवण्यात आलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आलं. गणरायाची मूर्ती द्या आणि फळांचं वृक्षरोप भेट घ्या हा उपक्रम भुसावळमधील श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ब्रेकनंतर जाणून घेऊयात आमच्या एका विशेष मोहिमेविषयी. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकतं का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात. अगदी सगळ्या. तुमच्या फोनवर ही सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
तुम्हाला फक्त इतकंच करायचंय, 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचंय आणि तुम्हाला तुमची उत्तरं अगदी त्वरित मिळतील. ही माहिती क्रॉस चेक केलेली असेल तर मग वाट कसली बघताय? कोविड-19 बद्दलचे तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा या क्रमांकावर. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.